मॅच असणार आहे. श्रीतेज एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आलमबाई पठाण, सचिन तापकीर यांची टीम एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आलमबाई पठाण, वारजे एका बाजूला, चरोली एका बाजूला वारजे. फायनल मॅचला सुरुवात होते. बबलू पाटील आणि धनंजय भिंताडे. राजेश सोरटे बॉलिंगसाठी. पहिला बॉल अतिशय वेगात. हो हो, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. वाईट प्लस एक. राजेशने यावेळेला कमबॅक केलाय. चांगला बॉल, वेगही होता, कटही होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मी ते. 3 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमला थोडीशी घाई करावी लागेल. हो, बॉल मागे निघालाय आणि 2 खेळाडूंना भेदत असताना सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे गेली आहे 4 धावांनी. चांगली लढत असणार आहे. दोन्ही टीमने या संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार क्रिकेट खेळलाय. या मैदानाचा, या वातावरणाचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे. परंतु आता फायनल मॅच कोण जिंकणार, लखपती कोण होणार? लखपती तर एकच होणार आहे. जो जिंकेल तो होणार आहे. पाहूया कोण जिंकेल. वेगात वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजेशने केला खरा, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. हो 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 हो, काही बॉल जर पाहिले तर या ठिकाणी स्वैर आले, परंतु काही बॉल अचूकते बरे त्यांना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी सादर केला जातोय. 7 धावा धावफलकावर आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच, फायनल मॅच. आणखीन एक चांगला बॉल थोडासा पुढे केला यावेळेला, ऑफ स्टंपच्या बाहेरही ठेवला, ढकलला कव्हरच्या दिशेने. त्याच्यापेक्षा काही दुसरा पर्याय नव्हता आणि त्यामुळे एक धाव तिकडे मिळेल धनंजयला. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर सुरू आहे. नामवंत खेळाडू आज मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपल्याला. दिवसभर नामवंत खेळाडूचा राबता या मैदानावर राहिला. अखिल भारतीय स्पर्धा आज पाहायला मिळाली. श्रीतेजने आजच्या दिवसात बाजी मारली आहे, परंतु अंतिम फेरीमध्ये त्यांची गाठ आलमभाई पठाण वारजे या टीम बरोबर, तालुकानी ह्या टीम बरोबर पडलेली आहे. या वेळेला आपण पाहू शकता स्ट्रोक तर खेळला गेलेला आहे. निहाल तुसामत तिकडे आलेले आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. पहिलं षटक सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच, फटाफट क्रिकेट. फायनल मॅच आहे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या छावणी परिषद देहू रोडच्या या फायनल मॅचला पाहण्यासाठी उपस्थित आहे. कारण सेंट्रल मैदानाच्या चारी बाजूने वस्ती आहे आणि अगदी जुना मुंबई पुणे हायवेच्या बाजूला असणारं मैदान. ओहो, राजेश सोरटे. भारतीय क्रिकेटमध्ये चर्चा आहे या नावाची आणि त्यांच्या गोलंदाजीची. पिंपरीचा असणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आली आहे 9. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. दुसऱ्या षटकासाठी निहाल तुसामत लोकल बॉय, परंतु सध्या चर्चेतील नाव महाराष्ट्रामध्ये. बॉलिंगसाठी निहाल, बॅटिंगसाठी सिक्सर किंग बबलू. बबलू सिक्सर किंग स्ट्रोक खेळलाय आणि सिक्सर किंगच्या बॅट मधून 6 येतोय. बबलू पाटील 6 रन. आणखीन एक बिग हिट. कुठपर्यंत जाईल बॉल, लांब लचक, षटकार.
महाराष्ट्राचा सिक्सर किंग उगाच नाही म्हणत या खेळाडूला. पाटील, या पाटलाचा नाद नाही करायचा. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. निहाल मुसामत सारख्या गोलंदाजावर 2 बॉल 2 षटकार मारलेत. कमबॅक निहालला करावं लागेल, कारण फायनल मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्ध्यांना थांबवायचं आहे. धावसंख्या आता 21 वर पोहोचलेली आहे. आणखीन एक. तिन्ही बॉल जे मारलेत षटकारासाठी मारलेत आणि खूप लांब मारलेत. हा पाटील, हा पोलीस लय मारतो, असे लांब लांब बॉल मारतो. परंतु निहालला घरच्या मैदानात कमबॅक करावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे कौशल्य. पहा, तुम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध चांगली कामगिरी करावीच लागते. मग प्रतिस्पर्धी मित्र असू देत, मोठा खेळाडू असू देत, छोटा खेळाडू असू देत. मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं आणि छोटा आहे म्हणून थोडंसं रिलॅक्स देखील व्हायचं नसतं. तुम्हाला चांगलंच खेळावं लागतं. तर हे बबलू पाटील सारखा एक विध्वंसक आणि महाराष्ट्राचा सिक्सर किंग आहे समोर. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. कमबॅक केलाय. स्कोर जर पाहिला तर इकडे ओके ओके सर. सिग्नल प्रॉपर द्या सर. क्या बात आहे धनंजय. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 वर थांबलेली धावसंख्या आता 35 वर गेलेली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, फायनल मॅच आहे. वारजे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे चरोली. फायनल मॅच, टायटल मॅच. जो जिंकणार तो लखपती होणार आहे. हो हो, इकडे कमबॅक केलाय आणि 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आणि धावसंख्या झाली आहे 35. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया या शेवटच्या षटकात काय होईल. पस्तीस, 2 ओव्हर 35. शेवटची ओव्हर घेऊन फिरकीचा जादूगार येताना पाहायला मिळतो रोहन करात. समोर सिक्सर किंग बबलू पाटील. फायनल मॅच आणि हाही बॉल बबलू पाटीलने उडवलाय. बॉल सुद्धा केविलवाना झाला असेल बबलू पाटील पुढे, थोडस कमी मार म्हणून. एवढी चांगली बॅटिंग या ठिकाणी केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 41 वर जाताना पाहायला मिळेल. 50च्या पुढे जाणार की 50च्या आतमध्ये राहणार. रोहनला देखील दाखवावं लागणार आहे आपल्या गोलंदाजीचं कौशल्य. का लहान वयात आपलंही नाव झालंय, परंतु प्रतिस्पर्धी बलवान आहे तर आपल्याला सुद्धा आपला बेस्टच द्यावा लागेल. बबलू पाटील या वेळेला फाईन लेगला खेळतायत. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45. बबलू पाटील आणि धनंजय बिनताडे नावाचं वादळ आणि बबलू पाटील नावाची सुनामी या फायनल मॅच मध्ये आलेली आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. पाहूया किती लांब जाईल.
खूप लांब स्ट्रोक जातोय, 6 धावा. टीमची धावसंख्या 51 आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 36 धावांवर बबलू पाटील खेळतायत 5 षटकारांच्या मदतीने. शेवटचं षटक आहे आणि 3 बॉल बाकी आहेत. यावेळेला मात्र फटका फसलाय. धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिली विकेट येते. 52 संघाची धावसंख्या आहे. यावेळेला आणखीन एक ताकदवर स्ट्रोक तिकडे खेळलाय, परंतु तिकडे आता बॉल अडवत आहेत. पुन्हा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे 54. बबलू पाटीलही बरेच दिवस खेळताना आपण पाहतोय, परंतु तोच फिटनेस कित्येक वर्ष आम्ही पाहतोय. यावेळेला फुल टॉस आणि बबलू पाटील टीमची धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 60 धावा. विजयासाठी 61 धावांची आवश्यकता, परंतु हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, इकडे काही होऊ शकतं. 45 धावा वैयक्तिक बबलू पाटील. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 वैयक्तिक आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर झाली इकडे 60. जिंकण्यासाठी पाहिजेत 61. स्वागतम. छावणी परिषद ट्रॉफी 2024 पावसाळी क्रिकेटची आणि रबर बॉल क्रिकेटची एक मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलेली ती स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आमच्या प्रमुख अतिथी या ठिकाणी पुष्पांजली रावत मॅडम IDES देहूरोड यांचा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने हेमंतजी यादव साहेब उपसंचालक रक्षा संपदा कार्यालय यांचंही या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. पुष्पांजली रावत मॅडम आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक देखणी स्पर्धा गेली 6 ते 7 दिवस या ठिकाणी पार पडली जाते. देहूरोड म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे देहूरोड हे समीकरणच बनलेलं आहे आणि वर्षाचे 12ही महिने ज्या ठिकाणी क्रिकेटच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. हमारे बीच यहाँ आ चुकी है पुष्पांजलि रावत मैम IDES देहूरोड. आपके आने से इस टूर्नामेंट की शोभा और बढ़ गई है. मैम आपका तहे दिल से यह स्वागत करेंगे. देहूरोड जहां 12 महीने क्रिकेट शुरू होता है और देहूरोड के ऐसे इस टूर्नामेंट में पूरे महाराष्ट्र से टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी आ चुके हैं और फाइनल मैच इस वक्त चल रहा है. एक तरफ वारजे टीम खेल रही है आलम भाई पठान और दूसरी तरफ चरोली टीम खेल रही है. पहले बैटिंग करते हुए 3 ओवर में 60 रन बनाए हैं और मैच जीतने के लिए 61 रनों की आवश्यकता और फाइनल मैच में 61 रनों का पीछा करते हुए एक तरफ तुषार रणदिवे स्ट्राइक पर और नाउ स्ट्राइक पर हम देख रहे हैं अनुराग मोहिते सिक्सर किंग. 3 ओवर में 61 रनों की आवश्यकता.
छावणी परिषद देहू रोड स्वच्छता ही सेवा आणि स्वच्छता सप्ताह स्वच्छ भारत हे मिशन आणि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा जो स्वच्छता सप्ताह आहे हा देखील आपण या ठिकाणी संदेश देतोय. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आणि हा स्वच्छता संदेश देत असताना आणि स्वच्छता सप्ताह साजरा करत असताना छावणी परिषदेची एक मोठी टुर्नामेंट देखील आपल्या भेटीला आलेली आहे. पहिला बॉल अतिशय वेगात खोलवर धनंजय भिंताडेने दिवसभर चांगली बॉलिंग केली आहे आणि तिकडे थोडेसे स्कॅड उस्कीट होत आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. महेश शिंदे होते. 2 धावा तिकडे मिळतील. देहू रोड के क्रिकेट की बात ही कुछ अलग है. 12 महीना जिस जगह क्रिकेट शुरू होता है और जहां के खिलाड़ी सिर्फ भारत ही नहीं दुबई कतार तक जाके क्रिकेट खेलते हैं, ऐसी जगह है पुणे में, उसका नाम है देहू रोड. और देहू रोड का ये धोबी ग्राउंड क्या बढ़िया क्रिकेट या हम पिछले 6-7 दिनों से देख रहे हैं. छावनी परिषद स्वच्छता सप्ताह के उपलक्ष्य में ये टूर्नामेंट हम देख रहे हैं और छावनी परिषद देहू रोड की तरफ से ये टूर्नामेंट भी है और उसके साथ छोटे स्कूली बच्चों का मैच भी यहाँ खेला गया और इस टूर्नामेंट को सपोर्ट और स्पॉन्सर कर रहे हैं 11 चैलेंजर स्पोर्ट्स देहू रोड. काफी सारा तजुर्बा 11 चैलेंजर देहू रोड को. महाराष्ट्र की बड़ी बड़ी टूर्नामेंट देहू रोड में ऑर्गेनाइज करते हैं 11 चैलेंजर स्पोर्ट्स देहू रोड. अमोल भाऊ व्यवहारे, राजू भाई, उमेश भाऊ नायडू, धनराज जी, संभाजी थेऊरकर. ओह, यावेळेला स्ट्रोक समोर खेळलाय. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये, त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. लक्ष मोठं आहे म्हणून खचायचं नसतं, पुन्हा जोमाने उभं राहायचं असतं, प्रयत्न करायचे असतात, फाईट द्यायची असते आणि ती फाईट या ठिकाणी दिली जाते. श्रीतेज 11 चरोली, सचिन तापकीर अँड कंपनी. गती परिवर्तन केलं होतं आणि व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 10 61 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजून 51 धावा करायच्या आहेत. सोपं नाहीये परंतु अवघड सुद्धा नाहीये. फायनल मॅच आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. समोर तुषार आहे आणि आज तुषारही खूप चांगले खेळलेले आहेत. फायनल मॅच आहे आणि सगळ्यांना या फायनल मॅचचे वेध लागलेले आहेत. श्रीकांतजी गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. फायनल मॅच आहे. हळूहळू अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी येऊ लागलंय परंतु क्रिकेट सुरूच आहे अविरत. यावेळेला पॉवरफुल स्ट्रोक परंतु लॉंग ऑनला अडवला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 12 धावा. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अनुराग त्यासाठीच ओळखले जातात. सिक्सर किंग आहेत. आज 6 मारावे लागतील. आपल्या टीमला गरज आहे कारण फायनल मॅच आहे. फायनल मध्ये सगळ्यांना नाही खेळायला चान्स मिळत. तब्बल 42 टीम होते आणि त्यातून फायनल. या ठिकाणी गती परिवर्तन केलं, टप्पा परिवर्तन केलं. या स्लोवर वनचा स्लोवर बाउन्सर याचा अंदाज नाही आला अनुरागला आणि डॉट बॉल. यावेळेला चांगला बॉल परंतु स्ट्रोकही तेवढा चांगला खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न सीमारेषेवर होतोय. वाह, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 14 धावा पहिली ओव्हर संपलेली आहे. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे और 47 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. हाँ,
आखिरी 12 गेंदें शेष है। बारह गेंदें और 47 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। महेश शिंदे को गेंदबाजी के लिए लाया गया है। तजुर्बा तो उनके पास भी है और काफी अच्छा क्रिकेट खेलते हैं। यस, जो स्कूली क्रिकेट देखने मिला यहाँ हमें, वहां उसमें भी स्कूली के बच्चों लोगों ने काफी अच्छा परफॉर्मेंस यहाँ दिया। स्वच्छता सप्ताह की उपलक्ष्य पर जो टूर्नामेंट यहाँ रखी गई थी छावनी परिषद द्वारा, और उस क्रिकेट में अलग अलग फॉर्मेट में क्रिकेट खेला गया। और इस वक्त हम देख रहे हैं फाइनल मैच। जो भी टीम यहाँ विजेता होगी 1 लाख की इनामी राशि उन्हें दी जाएगी। इस टीम में रनर अप जो टीम रहेगी उसे 50,000 की इनामी राशि दी जाएगी। हो, इस गेंद पर हल्ला बोल दिया है और पिच किया था और सामने की दिशा में 6 रनों के लिए भेज दिया है तुषार रणदिवे। अभी भी इस मैच को जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। 11 गेंदें शेष है, यह मैच खत्म नहीं हुआ। और सीतेज ये भी एक काफी बड़ी टीम है, हार तो इन्हें भी पसंद नहीं है। और दूसरी तरफ अगर देखा जाए तो आलम भाई पठान, ये टीम भी काफी बढ़िया है। महेश शिंदे, तुषार रणदिवे के लिए यहां गलत स्ट्रोक खेल बैठे। अभी भी 10 गेंदें शेष है और मैच जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता। महेश शिंदे, सामने उनके अनुराग मोहिते। 6 की भाषा तो ये भी बोल लेते हैं, मगर देखना होगा ये फाइनल मुकाबले में इस क्या होगा। हमारे बीच देहू रोड आईडीएस सीईओ पुष्पांजलि रावत मैम आ चुकी है। ओहो हो, फुल टॉस, इसे भी भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए। ये मैच अब बनता हुआ नजर आ रहा है। ये फाइनल मुकाबला है, हार किसी को भी मंजूर नहीं है, हर किसी को जीतना है। दो बड़ी टीमों के बीच का ये संघर्ष है। 9 गेंदें और 34 रनों की आवश्यकता। अभी भी 34 चाहिए 9 गेंदों में। अगर आने वाली 3 में से 2 गेंदें भी सीमा रेखा के बाहर जाती है 6 रनों के लिए, मजा आएगा आने वाले समय में। धीरे धीरे ये मुकाबला बनता हुआ। महेश शिंदे, और ये भी चली 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 चली, दूर चली 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया क्रिकेट यहां हमें देखने मिल रहा है। 8 गेंदें शेष है और इस मैच को जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। ये फाइनल मुकाबला है और ये मुकाबला बन चुका है। छावनी परिषद के द्वारा स्वच्छता सप्ताह के उपलक्ष्य पर यह बड़ा टूर्नामेंट यहां ऑर्गेनाइज किया गया है। और जो भी टीम इस मैच में जीतेगी लखपति होगी, 1 लाख की इनामी राशि उसे दी जाएगी। और एक बड़ा हिट, टाइमिंग देखना होगा उतना सही है क्या, मगर खिलाड़ी गेंद के नीचे। अनुराग मोहिते को आउट होना पड़ेगा। 7 गेंदें शेष है और 28 रनों की आवश्यकता अभी भी इस मैच को जीतने के लिए। निहाल मैदान के ऊपर दाखिल होते हुए, इसी मैदान से अष्टविनायक विजन से शुरुआत की है और आज एमपीएल महाराष्ट्र प्रीमियर लीग में अच्छा परफॉर्मेंस दिया। और महाराष्ट्र के रणजी टीम का इस वक्त दरवाजा खटखटा रहे हैं, वही मैदान के अंदर आते हुए निहाल तुसामत। सात गेंदे अभी भी शेष है, चलो मैच को शुरू करना है। महेश शिंदे को कामयाबी हासिल हुई है। नेहाल मैदान के अंदर आ चुके हैं। अभी भी 7 गेंदे और इस मैच को जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। क्या होगा इस मैच में, और क्रिकेट के खेल में कहा नहीं जा सकता, अंतिम क्षणों तक कुछ भी हो सकता है इस खेल में। हम सभी का चहेता है क्रिकेट का खेल।
और आते ही हवाई यात्रा के लिए भेज दिया है इस गेंद को। ये है निहाल तुसामद। इन्होंने शुरुआत तो इसी मैदान से की है, अपने होम ग्राउंड पर लगाते हुए सिक्सर। ओहो, 6 गेंदें और 22 रनों की आवश्यकता। 2 ओवर का खेल यहां खत्म हो चुका है। 61 रनों का पीछा करना था और अब रन बन चुके हैं 39। अभी भी 6 गेंदें और 22 रन। उमेश जी, मैच टाई होता हो तो क्या है इस फाइनल मैच में? इसमें भी सुपर ओवर। सुनील सोडा साहब जो घाटकोपर के मुंबई से शाखा प्रमुख है, उनकी तरफ से इस मैच में लगातार 3 छक्के जड़ेंगे, उनके लिए 1000 रुपए की इनामी राशि होगी। तुषार रणदिवे और उनके साथ आहे निहाल तुसामत। तुषार रणदिवे एका बाजूला आहेत, निहाल तुसामत एका बाजूला आहेत। 6 बॉल बाकी आहेत। अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता आहे। फायनल मॅच आहे आणि कोणत्याही मॅच पेक्षा फायनल मॅच वेगळी असते। या ठिकाणी जिंकायचा इरादा तर प्रत्येकाने केलाय। बॉलर नेम प्लीज। विकास, विकास बॉलिंग साठी येत आहेत। 6 बॉल बाकी आहेत शेवटचे। तुषार रणदिवे, पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि धावफलक जर पाहिला तर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 5 बॉल 21 रन। 5 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। 5 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। श्रीतेज प्रयत्न तर सचिन शेठ लालदास तापकीर अँड कंपनी, आलमबाई पठाण अँड कंपनी वारजे, चरोली वर्सेस वारजे ही फायनल मॅच आहे। प्रेक्षकांची देखील लक्षणीय गर्दी झाली आहे या मॅचला। फायनल मॅच काय होईल, शेवटच्या टप्प्यात आली आहे। निहाल यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग नाही झालंय आणि कॅच त्या ठिकाणी पकडली गेलेली आहे। खूप चांगली कॅच मयूर कारंडे त्या ठिकाणी पकडतायत आणि आता 4 बॉलचा शेवटचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 21। रोहित खरात येतात बॅटिंग करण्यासाठी, आनंदवाडीचा बायकर मॅन। चार बॉल अजूनही बाकी आहेत, आखरी 4 गेंदे शेष है। विकास रोहित खरात बॅटिंग साठी आलेले आहेत। अंतिम टप्प्यात ही मॅच आलेली आहे, चला घाई करा। चला विकास, एक दुसरा षटकार आला तर मजा येईल मॅच मध्ये, पाहूया। परिस्थिती विपरीत आहे परंतु रोहितकडे ती क्षमता आहे, आज दाखवावी लागेल। संधी आली चालून, पहिलाच बॉल फाईन लेगच्या क्षेत्रात खेळलाय आणि आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी पाठवलाय आणि आता 3 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी। 17 धावांची आवश्यकता, 3 गेंदे 17 रनों की आवश्यकता, 3 छक्कों की जरूरत है यहाँ। हा क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो आणि अशा प्रकारच्या मॅचेस जर झाल्या तर मजा येते आणि खऱ्या अर्थाने देहू रोड मध्ये क्रिकेट आता
चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. हे खुलायला पाहिजे, फुलायला पाहिजे आणि नेहमीच देवरुडमध्ये चांगलं सहकार्य स्थानिकांचं देखील लाभतं आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर खूप चांगलं सहकार्य पुष्पांजली मॅडमचं सुद्धा लाभलेलं आहे. आगमन होतं या ठिकाणी, ज्यांची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो. आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे लखन कुमार वावळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक देहू पोलीस स्टेशन. जनसामान्यांशी हे व्यक्तिमत्व, परंतु खऱ्या अर्थाने आज पोलीस दलात आणि खऱ्या अर्थाने सर्वांना सहकार्य करणारे, गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारे आणि त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लखन कुमार वावळे साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करू. कारण आमचे हे पोलीस दलातील बांधव, आपण सगळे सण उत्सव सगळं काही साजरं करतो, कारण त्याच्या मागे आपण घरात सुद्धा सुरक्षित झोपतो. त्याच्या मागे आमचे पोलीस दलातील हे सगळे अधिकारी बांधव आहेत, आपल्यासाठी सदैव तत्पर असतात. शेरू लोहार येतात बॅटिंगसाठी. 2 बॉल बाकी आहेत. मॅच जवळपास आता औपचारिकतेकडे पोहोचलेली आहे. काय स्पर्धा, याही वेळेला चांगलं आयोजन पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणावर टीम इकडे आल्या. पुष्पांजली रावत मॅडमचं या ठिकाणी झालेलं आगमन आणि लखन कुमार वावळे साहेबांचं या ठिकाणी वेगात बॉल या ठिकाणी आलमभाई पठाण वारजे विजयाच्या दिशेने आणि लखपती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज लखन कुमार वावळे साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पुष्पांजली रावत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला फटका खेळला खरा, परंतु या मॅचची औपचारिकता या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. छावणी परिषद ट्रॉफी 2024 चॅम्पियन यस, विजयाच्या दिशेने वाटचाल आणि चॅम्पियन आलमभाई पठाण वारजे 1 लाख लखपती टीम झालेली आहे. अभिनंदन. छावणी परिषद स्वच्छता ही सेवा, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपण या ठिकाणी क्रीडा टुर्नामेंट ऑर्गनाइज केली होती. शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. स्कूली बच्चों के लिए अभी हमने यहाँ क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था और ऑल इंडिया लेवल का टूर्नामेंट भी यहाँ देखने मिला. गांव वाइज क्रिकेट यहाँ देखने मिला. उसके बाद यहाँ क्रिकेट देखने मिला तहसील वाइज. और क्या बढ़िया ऑर्गेनाइज यहाँ 11 चैलेंजर्स देहू रोड ने किया और इस टूर्नामेंट को जीता है.